नमस्कार. भारताने दुसऱ्या दिवशी चांगलेच धक्के दिले क्रिकेट शौकीनांना. भारतीय संघाने विशेषतः यंग प्रिन्स आपला नवीन कॅप्टन शुभमन गिल दुसरीच कसोटी त्याची इंग्लंड विरुद्ध कॅप्टन म्हणून पहिल्या दिवशी शतक काढून नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी द्विशतकच नाही तर तब्बल 269 धावा केल्या. शुभमन गिलनी 2 बाद 95 अशा धावसंख्येवर तो खेळायला आला होता. शुभमन गिल बाद झाला तेव्हा 8 बाद 574 अशी स्थिती होती. शुभमन गिलबद्दल जेवढी तारीफ करावी, जेवढं ॲप्रिशिएट करावं, जेवढं त्याच्या खेळीचं वर्णन करावं, संयमी अतिशय जबाबदार खेळी केली त्यांनी. कॅप्टन्स नॉक कालच आपण बोललो होतो. तब्बल 30 चौकार आणि 3 खणखणीत षटकार ठोकून तो बाद झाला. थोडासा हुक करताना बॉल खाली ठेवता आला आणि जस्ट टॅप केला होता त्यांनी. स्क्वेअर लेगला जवळच बॉल घेतला. अशा रीतीने भारताने 587 पहिल्या डावात धावा केल्या. त्याला जडेजाची अतिशय सुरेख साथ मिळाली. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनी आपलं निवड सिलेक्शन सार्थ ठरवत 42 धावा केल्या. जडेजाबरोबर 203 धावांची भागीदारी केली. नंतर वॉशिंग्टन सुंदरबरोबर 144 धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना संपूर्ण संघाला अगदी हैराण करून टाकलं. शेवटी हॅरी ब्रूक सारख्याला काही षटकं द्यावी लागली बेन स्टोक्सचं अजिबातच चाललं नाही आणि इंग्लंड अतिशय कॉन्फिडंट होतं, पण कॉन्फिडंटला आत्मविश्वासाला चांगलीच ठेच लागलेली आहे. विशेषतः पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर दुसऱ्या षटकात आकाशदीपनी 2 धक्के दिले. हॅट्रिकची संधी होती त्याला. पहिल्या कसोटीतले दोन्ही शतकवीर डकेट आणि ऑली पोपला तर पहिल्याच बॉलवर बाद केलं, पण जो रूटनी मात्र हॅट्रिक वाचवली आकाशदीपची. पहिलं षटक महागडं ठरलं होतं, पण दुसऱ्या षटकात 2 धक्के देत इंग्लंडला बॅकफुटर नेलं त्यांनी. 1 बाद 13, 2 बाद 13. नंतर सिराजनीही क्रॉलीला बाद केलं, जो अतिशय आरामात खेळत होता. 19 धावांवर 3 बाद 25 अशा रीतीने 3 बाद 25 नंतर मात्र हॅरी ब्रूक आणि जो रूटने अजून पडझड होऊन दिली नाही. खेळपट्टी अजूनही ठणठणीत आहे. 3 बाद 77 पर्यंत आलेले आहेत. भारताने पहिल्या दिवशी 5 बाद 310 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी भारत 510 धावांनी पुढे तब्बल. आणि इंग्लंडला अजून बरीच मजल गाठायची फॉलोऑन टाळायला, भारताला गाठायला. तर बघूया काय होतं आहे. या खेळीच्या ओघात 269 खेळीच्या ओघात अनेक विक्रम तोडले त्यांनी. सगळ्यात जास्त इंग्लंडमध्ये धावा करणारा फलंदाज, वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याच्याबरोबर कॅप्टन म्हणून सगळ्यात जास्त भारतातर्फे परदेशात धावा करणारा फलंदाज. अशा रीतीने कॅप्टन शुभमन गिल प्रिन्स इज द नेक्स्ट किंग असं आत्ता तरी वाटतंय. सगळ्यांनाच काळजी होती, सगळ्यांनाच थोडीशी हुरूर होती की कसं होणार आता. विराट कोहली आणि रोहित शर्मा नाही तर फलंदाजीच्या बाबतीत तरी काही काळजी नसावी असं सध्याच्या फॉर्मवरनं तरी शुभमन गिलने दाखवून दिलेलं आहे. त्याला यशस्वी जायस्वालची अतिशय सुरेख साथ मिळाली, करुण नायरची थोडीशी साथ मिळाली या डावात. जडेजा अतिशय सुरेख खेळला. 89 त्याचं थोडक्यात शतक हुकलं, नाहीतर त्याचं लागोपाठ दुसरं शतक झालं असतं या मैदानावर. 3 वर्षापूर्वी ऋषभ पंतबरोबर मोठी भागीदारी करताना त्यांनी इथेच शतक झळकवलं होतं. एजबॅस्टन बर्मिंगहॅमला भारताने आत्तापर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. एवढ्या 1932 पासून आपण इंग्लंड विरुद्ध खेळतोय. तर बघायचं इंग्लंडला कितपत आटोक्यात ठेवू शकतात का. इंग्लंड आता रात्रभराच्या विश्रांतीनंतर खेळाडू ताजेतवाने होऊन प्रतिहल्ला करून भारताच्या धावसंख्येच्या जास्तीत जास्त जवळ जातात की काय, किंवा पार करतात की काय. कारण या बॅसबॉलच्या